नमस्कार. मी प्राचार्य आदित्यराव जाधव. इयत्ता 12वीसाठी नवीन अभ्यासक्रम सहकार हा अभ्यासक्रम घेऊन आलो आहे. तर आपण पहिल्या धड्याची सुरुवात करूया. सहकारी संस्थेचे संघटन. हा धडा सुरुवात करायच्या अगोदर आपण सहकार म्हणजे काय ह्याचा अर्थ आपण पाहूया. सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार आहे. सहकारी संस्थेचे संघटन हे इतर व्यावसायिक संघटन प्रकारापेक्षा वेगळे आहे. इतर व्यवसाय संघटना या नफ्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात, परंतु सहकारामध्ये नफा मिळवणे हे गौण मानले जाते आणि सेवेला प्राधान्य दिले जाते. सहकार भांडवलापेक्षा व्यक्तीला महत्त्वाचे स्थान आहे, तर संयुक्त भांडवली संस्थेत भांडवलाला महत्त्वाचे स्थान असते. तर आपण सहकारी संस्थेच्या संघटनेची रचना पाहू. तर सहकारी संघटनेची संघटन रचना म्हणजे पुढील प्रमाणे आहे. एक म्हणजे सभासद, नंतर व्यवस्थापन समिती आणि संचालक मंडळ, मग त्याच्याखाली पदाधिकारी नियुक्त केले जातात. ते म्हणजे अध्यक्ष, नंतर उपाध्यक्ष, नंतर सचिव व खजिनदार. तर सभासद म्हणजे सहकारी कायद्यानुसार सभासत्वाच्या अटी पूर्ण करणारी व संस्थेचे किमान एक भाग खरेदी करणारी व्यक्ती म्हणजेच सभासद. ते सभासद व्यवस्थापन समिती स्थापन करते आणि त्याच्यानंतर पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, सचिव व खजिनदार हे नियुक्त केले जातात. अध्यक्ष हे सर्व सहकारी संघटनेचे काम पाहतात, तर उपाध्यक्ष हा अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षच अध्यक्ष म्हणून काम पाहतो. त्यामुळे या पदासाठीची पात्रता, त्याची भूमिका, हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या ह्या अध्यक्षप्रमाणेच आहेत. तिसरा जो आहे तो सचिव पदाधिकारी आहे. सहकारी संस्थेचे कामकाज पार पाडण्यासाठी सचिवाची नेमणूक केली जाते. सचिवाच्या कामाचे स्वरूप सहकारी संस्थेच्या प्रकारानुसार व आकारानुसार बदलत जाते. त्याची नेमणूक पूर्ण वेळ किंवा अर्धा वेळ तसेच मानद किंवा पगारी सेवक म्हणून केली जाते. आता सभासदचा अर्थ आपण पाहिला. आता त्याची व्याख्या काय ती आपण पाहूया. सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती. त्यासाठी सभासदाची पात्रता पुढील प्रमाणे असते. एक म्हणजे सज्ञान व्यक्ती. कोणतीही सज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली आणि मानसिक सक्षम असलेली व्यक्ती सभासत्वास पात्र ठरते. या व्यक्तीला कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे करार करण्यास बंदी केलेली नसावी. दुसरी पात्रता आहे ती म्हणजे कार्यक्षेत्रात वास्तव्य. सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे व प्रवेश शुल्क सोबत किमान एका भागाची रक्कम भरलेली असावी. तिसरी पात्रता जी आहे ती म्हणजे विद्यार्थी सभासद. सभासद होऊ इच्छिणारे व्यक्ती शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या विद्यार्थी सहकारी भांडाराचे सभासदत्व विद्यार्थ्यांना मिळते. अशा सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी वयाची अट विचारात घेतली जात नाही. 18 वर्षापेक्षा कमी वय असणारा विद्यार्थी सभासत्वास पात्र ठरतो. चौथी पात्रता आहे नोंदणीकृत संस्था. संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था, क्रीडा संस्था, सांस्कृतिक मंडळे इत्यादी. पाचवी पात्रता आहे भागीदारी संस्था. ज्या भागीदारी संस्थेची स्थापना भागीदारी कायदा 1932 नुसार झालेली असते अशा संस्था देखील सहकारी संस्थेच्या सभासत्वास पात्र असतात. भागीदारी संस्थेने चालविलेला व्यवसाय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणारा असावा. सहावी जी पात्रता आहे ती आहे कंपनी. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार नोंदवलेली संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनी सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. कंपनीचे मुख्य कार्यालय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात असले पाहिजे. तसेच कंपनीचा हेतू व उद्देश सहकारी संस्थेच्या हेतू व उद्देशांच्या विसंगत नसावा. सातवी पात्रता आहे सार्वजनिक विश्वस्त संस्था.
ज्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 अंतर्गत समाजाला विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी झालेली असते, त्या देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. 8वी पात्रता आहे सहकारी संस्था. सहकारी संस्था कायदा 1960 नुसार नोंदवलेली एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेच्या सभासत्वास पात्र असते. उदाहरणार्थ, शेती सहकारी संस्था ही विपणन सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. 9वी पात्रता आहे स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थेचे सभासद होण्यास पात्र असतात. उदाहरणार्थ, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका इत्यादी. आणि 10वी पात्रता जी आहे ती आहे केंद्र किंवा राज्य सरकार. आवश्यकता भासल्यास केंद्र किंवा राज्य सरकारही सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारतात. सभासदाचे प्रकार आता आपण पाहूया. एक म्हणजे क्रियाशील सभासद. जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादित वापर करतो, त्याला क्रियाशील सभासद असे म्हणतात. क्रियाशील सभासद सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करतो. क्रियाशील सभासदास कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अधिकार आणि हक्क मिळतात. क्रियाशील सभासदास अधिमंडळाच्या वार्षिक सभा तसेच अधिमंडळाच्या विशेष सभेची सूचना मिळवण्याचा, सभेतील चर्चेत सहभाग घेण्याचा, मतदान करण्याचा, लाभांश मिळविण्याचा, संस्थेची हिशेब पुस्तके पाहण्याचा अधिकार प्राप्त होतो. क्रियाशील सभासदाने अधिमंडळाच्या सदस्यांच्या वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीत किमान एका सभेला हजर राहिले पाहिजे. माफ करा. तसेच त्याने संस्थेच्या उपविधीत नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादित वापर करणे आवश्यक आहे. दुसरा जो सभासदांचा प्रकार आहे तो म्हणजे अक्रियाशील सभासद. जो सदस्य अधिमंडळाच्या वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एका सभेला हजर राहणार नाही आणि संस्थेच्या उपविधीत नमूद केल्याप्रमाणे लागोपाठच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एकदा सेवांचा किमान मर्यादित वापर करणार नाही, असा कोणताही सदस्य अक्रियाशील सभासद म्हणून समजला जातो. त्याचे अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण केले जाते. ज्या वेळेस अशा सदस्यांचे अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण केले जाईल, तेव्हा त्याला वित्तीय वर्ष समाप्त होण्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत संस्थेने कळविले पाहिजे. असे वर्गीकरण केल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षात जर अशा सदस्याने क्रियाशील सदस्यासाठीचे निकष पूर्ण केले, तर तो पुन्हा क्रियाशील सदस्य होण्यास पात्र ठरतो. मात्र पुढील 5 वर्षात सदर निकष पूर्ण केले नाही, तर अशा क्रियाशील सदस्यांचे सभासदत्व रद्द होऊ शकते. मात्र अक्रियाशील सदस्यास निबंधकाकडे दाद मागता येते. तिसरा जो सभासदांचा प्रकार आहे तो म्हणजे सहयोगी किंवा संयुक्त सभासद. सहयोगी सभासद म्हणजे जो सभासद इतर सभासदांबरोबर संयुक्तपणे संस्थेचा भाग धारण करतो, पण ज्याचे नाव भागधारकापत्रावर प्रथम स्थानी नसेल तर सभासद होय. सहयोगी सभासद हा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून सहकारी संस्थेचे भाग खरेदी करतात. अशा सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या किंवा त्या पुढील क्रमांकावर असते. सहयोगी सभासदाला कोणतेही अधिकार प्राप्त होत नसतात. या सभासदास सभेत हजर राहण्याचा, मतदान करण्याचा, निवडणुकीस उभे राहण्याचा अधिकार नसतो. जर क्रियाशील सभासद सभेत गैरहजर असेल तरच सभेत हजर राहून मतदान करण्याचा अधिकार असतो. अशा सभासदाला स्वतंत्रपणे भाग प्रमाणपत्र दिले जात नाही. आणि चौथा जो सभासदाचा प्रकार आहे तो आहे नामधारी सभासद.
उपविधीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सदस्य म्हणून ज्याचे सभासदत्व मान्य केलेले असेल, तो नाममात्र सभासद म्हणून ओळखला जातो. या सभासदास प्रवेश फी भरावी लागत नाही. व्यवस्थापनात भाग घेणे, निवडणूक लढविणे, अधिमंडळ सभेला हजर राहणे, मतदान करणे, लाभांश मिळवणे इत्यादी त्याला अधिकार नसतात. आता आपण पाहूया सभासदांचे अधिकार. भाग प्रमाणपत्र मिळवणे. क्रियाशील सभासदास संस्थेकडून खरेदी केलेल्या भागांचे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा, भाग हस्तांतरण करण्याचा व संस्थेत जमा केलेल्या रकमेची पावती मिळवण्याचा अधिकार असतो. दुसरा अधिकार म्हणजे सभेबाबत अधिकार. क्रियाशील सभासदांना सर्वसाधारण सभेची सूचना मिळवण्याचा, सभेत उपस्थित राहण्याचा, चर्चेत भाग घेण्याचा व सभेतील कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतो. तिसरा अधिकार आहे व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी निवडण्याचा तसेच व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा अधिकार सभासदास असतो. चौथा जो अधिकार आहे तो म्हणजे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. व्यवस्थापन समितीने अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलविल्यास निबंधकाकडे सभा आयोजित करण्यासाठी अर्ज करता येतो. तसेच सहकारी संस्थेची चौकशी व्हावी यासाठी सुद्धा सभासदास निबंधकाकडे अर्ज करता येतो. पाचवा अधिकार आहे लाभांश, वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार. सहकारी संस्थेने देऊ केलेल्या वस्तू व सेवा मिळवण्याचा आणि व्यवस्थापन समितीने जाहीर केलेला लाभांश मिळवण्याचा अधिकार सभासदास असतो. सहावा अधिकार आहे वारसाबाबत अधिकार. सभासदाला आपला वारसा हक्क नोंदवणे अथवा वारस नावास बदल करण्याचा अधिकार असतो. आणि सातवा जो अधिकार म्हणजे इतर अधिकार. सहकारी संस्थेची हिशेब पुस्तके व पत्रके, नोंदवह्या पाहणे व त्यांच्या साक्षांकित प्रती मिळवण्याचा अधिकार असतो. उदाहरणार्थ, उपविधीचे प्रत, मागील वर्षाचे ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक, सभासद नोंदवही आणि सभेचे इतिवृत्त इत्यादी मिळवण्याचा अधिकार असतो. आता आपण सभासदांच्या जबाबदाऱ्या पाहूया. पहिली जबाबदारी आहे नियमांचे पालन करणे. सहकारी संस्था कायदा, नियम व पोटनियमांचे पालन करण्याची जबाबदारी सभासदांची असते. दुसरी जबाबदारी म्हणजे देणे देणे. सभासदाने राजीनामा दिला, अगर संस्थेने सभासदाची हकालपट्टी केली तर राजीनामा दिल्याचा, अगर सभासदत्व रद्द झाल्याचा तारखेपर्यंतची देणी फेडण्यासाठी संस्थेस तो जबाबदार असतो. तिसरी जबाबदारी आहे भागधारण करणे. सभासदाला सहकारी संस्थेच्या एकूण भाग भांडवलाच्या अधिक भाग भांडवल धारण करता येत नाही, परंतु राज्य सरकार, जिल्हा परिषद यांना हे बंधन नसते. ते यास अपवाद आहेत. चौथा अधिकार आहे देयता किंवा जबाबदारी आपण ज्याला म्हणू ती म्हणजे देयता. मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेत मात्र सभासदाची जबाबदारी ही त्याने धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. पाचवी जबाबदारी म्हणजे वारस नोंद. सभासदाने आपले वारस नोंदविले पाहिजे. सभासदाच्या मृत्यूनंतर सभासदाचा भाग मालकी हक्क हस्तांतर करण्यासाठी वारसा नोंद आवश्यक असते. सभासद कोणत्याही व्यक्तीची वारस नोंद करू शकतो. तसेच गरज भासेल तेव्हा वारस नावामध्ये बदल सुद्धा करू शकतो. सहावी जबाबदारी म्हणजे कर्ज वापर व परतफेड. जे सभासद सहकारी संस्थेकडून कर्ज घेतात त्या सभासदांनी ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे त्याच कारणासाठी वापर केला पाहिजे. संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली पाहिजे. सातवी जबाबदारी आहे चौकशीच्या वेळी माहिती पुरवणे. निबंधकाने सहकारी संस्थेची चौकशी केल्यास आवश्यक माहिती पुरवण्याची जबाबदारी सभासदाची असते. आठवी जबाबदारी सभांना उपस्थित राहणे.
संस्थेने वेळोवेळी बोलविलेल्या सभांना उपस्थित राहणे व गरज भासल्यास मतदान करणे ही सभासदाची जबाबदारी असते. नवी जबाबदारी म्हणजे उत्पादित वस्तूची संस्थेमार्फत विक्री. उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदांनी उत्पादित केलेल्या वस्तू उत्पादक सहकारी संस्थेमार्फतच विकल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, दूध किंवा ऊस उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदांनी आपले उत्पादन संस्थेमार्फतच विकले पाहिजेत. 10वी जबाबदारी आहे नुकसान भरपाई. सभासदाच्या गैरवर्तनाने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले, तर अशा नुकसानीची भरपाई संबंधित सभासदाने केली पाहिजे. आणि 11वी आणि शेवटची जबाबदारी म्हणजे संस्थेचे हित जोपासणे. सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेचे हित जोपासणे व संस्थेच्या कामात मदत करणे यासाठी देखील जबाबदार असतो. तर हे झाले सभासदाच्या जबाबदाऱ्या. धन्यवाद.